योग योग म्हणजे यूज म्हणजे जोडणे. जीवात्मा व परमात्मा या दोघांना जोडणे. योग मन प्रशनम उपायः. मनाला प्रयत्नपूर्वक शांत करण्याचा उपाय म्हणजे योग विषयावर अनेक व्याख्या आहेत. योग म्हणजे स्वतःला स्वतःशी जोडायचे आहे. यामध्ये कठोर परिश्रम केले असता आत्म्याचे परमात्म्याशी मिलन होणार आहे. परंतु या धकाधकीच्या जीवनात हे सहज शक्य नाही. आपण फक्त नियमित योग साधना करण्याचा प्रयत्न करून आपले शरीर, मन व आत्मा यांना जोडून निरोगी व आनंदी राहण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वप्रथम भगवान शंकरांनी माता पार्वतीला योग शिकवला. पुढे ऋषीमुनींनी तो आत्मसात केला, प्रत्यक्ष अनुभव घेतला व शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करून तो सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. योग जेवढा शिकावा, आत्मसात करावा, अभ्यास करावा, स्वतः अनुभवावा, तेवढा तो गूढ व गहन होत जातो. या सर्वांचा अनुभव घेताना परमोच्च आनंदाच्या अनुभूतीचा प्रत्यय येतो. योग हा खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृतीची देणगी आहे. जसा कोहिनूर हिरा भारताचाच आहे, त्याचप्रमाणे योगरूपी हिरा देखील भारताचाच आहे. भारताने या भूतलाला दिलेली देण आहे. हजारो वर्षापूर्वी आपल्या देवदेवतांनी, ऋषीमुनींनी याची निर्मिती केली, अनुभव घेतला. आज संपूर्ण विश्वामध्ये योग पहिल्या नंबरवर आहे. सर्व विश्वातील मानवजात याचा अनुभव घेत आहे. योग प्रत्यक्ष कृती करून शिकत आहेत. आपली शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्थिती चांगली राहण्यासाठी योग साधनेतील आसन, प्राणायाम, ध्यान करणे हितावह आहे. हठप्रदीपिका, हेरंडसंहिता, पतंजली योगसूत्र, अनेक ऋषींनी योग विषयावर सखोल अभ्यास केला असून अनेक श्लोक व्याख्याद्वारे स्वरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या महर्षी पतंजलींनी यांना राजा भूर्तहरीने त्यांना खालील श्लोकातून वंदना दिली आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मल शरीरस्य च वैद्यकेन योगा करोतं प्रवरं मुनिता पतंजलिं प्रांजलिरोतो स्मरति. धन्यवाद.